केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भारतीय वनसेवेत IFOS मध्ये निवड होणे ही तशा अर्थाने सामान्य बाब नाही. हा आम्हा सर्वांचाच गौरव आहे. चंदनापुरी गाव तशा अर्थाने खऱ्या अर्थाने नशीबवान आहे अशा शब्दात आज अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निमित्त होते चंदनापुरी येथे अन्नपूर्णा ग्रुपने आयोजित केलेल्या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे. चंदनापुरी गावचे सुपुत्र व संगमनेर तालुक्याचे भूषण अमोल रावसाहेब बोराडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे UPSC भारतीय वनसेवेत IFOS मध्ये निवड झाली. वन खात्यातील वरिष्ठ अधिकारी बनण्याचा मार्ग त्यांच्यासाठी प्रशस्त झाला. या सर्वांचाच परिणाम व या सर्वांचाच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज अन्नपूर्णा ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेबजी वागचौरे, माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप, काँग्रेसचे पंजाबचे प्रभारी सरचिटणीस हेमंत ओगले, जलसंधारण अधिकारी तेजस राणे यासह चंदनेश्वर विद्यालयाचे अनेक विद्यार्थी, माजी अधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अन्नपूर्णा ग्रुपच्या सर्वच सदस्यांनी, विशेषतः प्रदीप राणे, अमोलराव बोराडे, सतीश बोराडे व ग्रामस्थांनी मोठे योगदान राखले. आपल्या गावातील अमोल रावसाहेब बोराडे यांची निवड झाल्याचा अभिमान आज प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. अमोलराव बोराडे यांना पुढच्या कारकिर्दीसाठी अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्यात. संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत. अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार ज्या वेळेस संधी मिळेल त्या वेळेस निश्चित करतो. इथं तेजस्वाला विद्यार्थी बसलेला आहे, त्याचाही सत्कार आम्ही विद्यार्थी. आमच्या गावचं भूषण, चंदनापुरीचं भूषण अजिंक्य रहाणे याच मंचावर त्यांचा सत्कार झाला. गावात मिरवणूक काढली मात्र त्याचं म्हणजे ही चंदनापुरी नाही, चंदनपुरी. या चंदनपुरीमध्ये निर्माण झालेल्या या रक्ताचा सुवास देशभर पसरतोय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मित्रांनो. आणि हे सुगंध पसरवण्याचं काम आमचे हे विद्यार्थी करतात. आणि म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की अशा प्रकारचे विद्यार्थी आता इथं प्रमोद बसले, राजकारण सरपंच झाला, विद्युत सरपंच झाले, कुठल्या क्षेत्रामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण किंवा जेव्हा नाविन्य करतो मनुष्य तेव्हा तो मनुष्य सर्वसामान्यांपेक्षा वेगळा असतो आणि म्हणून तो व्यासपीठावरती असतो. खऱ्या अर्थानं अमोलनं त्याच्या कर्तृत्वाला मी एक शिक्षक म्हणून त्याला सलाम करतो. त्याच्या या कर्तृत्वाला पास होणं ही इतकी साधी सुधी गोष्ट नाहीये किंवा इतकी सुलभ गोष्ट नाहीये. परंतु ज्यांनी ती क्रॅश केली, ज्यांनी ती संस्था किंवा ज्यांनी ती परीक्षा यश संपादन केलं त्यांनाच त्याचं माहीत असतं. अमोलला सुद्धा आता इतकं मोठं यश मिळालेलं आहे, परंतु त्याच्या मनामध्ये सुद्धा थोडी खंत असते की अजून आपण 100-200
पॉईंटनी वर असतो, 100-200 नंबर वर असतो, तर आज आपण IAS म्हणून आलो असतो आणि आपल्याला IAS होण्याची, IAS माणसाच्या मुलाचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली. आणि म्हणून मित्रांनो, आपण ज्यावेळेस कष्ट करतो, मी एक गोष्ट सांगतो की एक मुलगा आणि त्याचे वडील ट्रेनवरून चालत त्या ट्रेनवरून चालत असताना तो मुलगा आनंदाने सांगत होता, वय त्याचं जास्त होतं, परंतु तो सांगत होता की बाबा बघा झाड पळालं, बाबा बघा ती गाडी पळाली, पहा ती शिडी चढते, हे काळं दिसतं ते काय, त्या वडिलांनी सांगितलं माहीत आहे. तिथं आपल्यासारखी माणसं होती, ती म्हणे इतका मोठा मुलगा झाला आणि लहान मुलासारखं हे विचारतोय, हे असं का विचारतोय इतकं, आणि त्याचा बाप त्याला कौतुकानं काय सांगतोय. त्यावेळेस न राहून त्याला विचारलं, शेजारच्याने त्या मुलाच्या वडिलांना विचारलं. त्यावेळेस मुलाच्या वडिलांनी सांगितलं की माझा मुलगा हा जन्मता अंध आहे आणि त्याला दृष्टीदान मिळालं, त्याला डोळेदान मिळालं, मित्रदान मिळालं आणि म्हणून तो पाहतोय, हे जग तो पहिल्यांदाच पाहतोय, म्हणून त्याला त्याचं कौतुक आहे. आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या मिरवणुकीचं असेल, सत्काराचं असेल, बाष्पाचं असेल, इतक्या येणाऱ्या मान्यवरांचं असेल, कौतुक आम्हाला यासाठीच आहे की हे यश आमच्या गावच्या मुलांनी पहिल्यांदा कमावलं आणि म्हणून आम्हाला त्याचा आहे. आमचं गाव फडणवीस सरांनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखर चंदनासारखा, इथली माणसं चंदनासारखी झिजणारी आहे. मग तो 1930 सालापासूनचा आमचा जंगल सत्याग्रहापासूनचा काळ असेल, परत नाना असतील किंवा DD राणे असतील किंवा त्या काळातले जे स्वातंत्र्य सैनिक होते ते असतील, आमच्या त्यावेळेस पुरुषच नव्हे तर आमच्या महिला सुद्धा 30च्या सत्याग्रहामध्ये या आघाडीवर होत्या. इतकं हे गावचं जाज्वल्य असं इतिहास आहे. तिथली माणसं चांगली आहेत. अजिंक्य राणे आमचाच आहे, सुहास आमचाच आहे, संदीप आमचाच आहे, राजेंद्र आमचाच आहे, अमोदय आमचाच आहे, आमचाच तेजस आहे. तेजसची सुद्धा परिस्थिती अशीच आहे की तेजसचे ज्यावेळेस वडील वारले, एक अपघात घडला, वीज पडली, वीज घराच्या समोर त्यांचं निधन झालं. हा तेजस खूप लहान होता, तेजसचं नाव सुद्धा सांगता येत नव्हतं, अशी परिस्थिती होती. पण ज्यावेळी त्यांनी कष्ट केले आणि आपल्या समोर आता एकच ध्येय आहे की आपल्या कुटुंबाचं आपलं जर भलं करायचं असेल तर आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही, आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि त्यावेळी ज्यावेळेस त्यांना मार्गदर्शनाची जोड मिळते त्यावेळी हे यश सहज सत्य प्राप्त होतं आणि त्याचं कौतुक समाजाला लागतं. हा अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. हा कार्यक्रम मी त्यांना कालपासून सांगत होतो की गावामध्ये त्याचं कारण असं की गावाला पण कळू द्या की आपली मुलं कुठं आहे. याच्यावर लिहिणं फार सोपं वाटतं, परंतु अमोल ज्यावेळेस 6 जिल्ह्याचा कारभार वन अधिकारी म्हणून स्वीकारेल त्यावेळी तो त्याचा रुबाब काय असेल, त्याची जबाबदारी काय असेल की त्यावेळी आपण कळेल की अमोल किती मोठा झाला. मित्रांनो, मार्गदर्शन सुद्धा फार जरुरीचं असतं. मी आता हेमंतला सांगत होतो, आम्ही 82 साली आम्ही 10वी पास झालो. फटाके सरच होते आम्हाला प्राचार्य. 82ला 10वी पास झालो, इंजिनियर झालो. त्यावेळेस डिप्लोमा ॲडमिशन मिळणं, इंजिनियर होणं म्हणजे खूप असं मोठं काम वाटत होतं. इंजिनियर झालो आणि त्यावेळी माझ्या नगरच्या मित्रांनी सांगितलं की आपल्याला MPSCच्या परीक्षा द्यायचे, तू आता नगरला राहिलो. मी नगरला राहिलो. त्यावेळी किल्लारीचा भूकंप झाला. किल्लारीच्या भूकंपामध्ये माझ्या मित्राचे काका हे त्या उस्मानाबादचा डेप्युटी कलेक्टर होते आणि त्यावेळेस इंजिनियर व्हायचे अधिकार डेप्युटी कलेक्टर होते. मग ते म्हणले तुम्ही कोरोना असं करा, तुम्ही सगळेजण उस्मानाबादला या. उस्मानाबादचं आकाशवाणी केंद्राकडे नुकतंच झालं होतं आणि त्या इमारतीत आम्ही त्यांनी राहायची व्यवस्था केली आकाशवाणी. आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या गोष्टी मुद्दा यासाठी सांगत होतो की केवळ अभ्यास उपयोगाचा आहे का? नाही. केवळ आशीर्वाद उपयोगाचे आहेत का? नाही. केवळ मार्गदर्शन उपयोगाचं आहे का? नाही. एखादी गाडी किती लाखाची चांगली भारी असेल पण तिचा जर ड्रायव्हर चांगला नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून ह्या सगळ्यांचा, ज्याच्यामध्ये आज आपण पाहतो की ज्यांच्या घरी अतिशय चांगल्या प्रकारची सुबत्ता आहेत त्यांचे पोरं काहीच शिकत नाही. त्यांच्या आपण विचारलं काय करतो, काही घरीच आहे. ज्यांच्या घरी आज कोणती परिस्थिती नाही, प्रतिकूल परिस्थिती आहे, खायला जाणे नाही, अंगावर घालायला कपडे नाही, खर्चायला पैसे नाही, परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी जिद्द बाळगली अशी माणसं, अशी मुलं आज टॉपला गेलेली आहे. याचं कारण केवळ आणि केवळ परिश्रम आहे. आणि म्हणून मित्रांनो, अमोलच्या यशाचं गुणगान जिथं गावं तिथं कमी आहे. त्याचं भाऊ सतीशचे सुद्धा मनापासून आभार मानले पाहिजे. त्याच्या आई मीराबाई यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे. मीराबाईला विचारले आपल्याला कळत नाही नसेल की आपल्या मुलगा इतका मोठा झालाय तर नेमकं काय झालंय हे तिला कळत पण नसेल. कारण रावसाहेबांच्या जाण्यानंतर त्यांनी फक्त कष्ट करून मुलं जगवणं, वाढवणं, जोपासणं हेच ध्येय ठेवलं होतं. परंतु सतीशला नोकरी लागली,
सतीश सुद्धा पुढं गेला, जग पाहिलं, जगामध्ये त्याला अनुभव आले आणि त्यांनी त्याच्यापर्यंत मर्यादित हे ठेवलं नाही, मर्यादित न ठेवता आपल्या भावाला मोठा केला पाहिजे. आज हे उदाहरण दुर्मिळ आहे, कारण जो बाहेर जातो त्याला वाटतं आपला भाऊ घरी राहायला पाहिजे, म्हणजे घरचे कामधंदे कोण पाहणार, मग तो घरी राहायला पाहिजे. परंतु सतीशने असं स्वप्न पाहिलं की मी बाहेर आहे तर माझा भाऊ माझ्यापेक्षाही वर गेला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. आणि म्हणून त्याचं कौतुक हे सतीशचंही कौतुक आहे, मीराबाईचंही कौतुक आहे. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. भारतीय वन सेवेमध्ये जे यश कमवलं त्याबद्दल आज त्यांचा या ठिकाणी सत्काराचा, त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं कौतुक करण्याचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होत आहे. ते राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी गोरख नाना. मी सर्वप्रथम अमोल यांना या ठिकाणी शुभेच्छा दिली की त्यांनी एक उत्कृष्ट असं यश संपादन केलं आहे. आपल्या चंदनापुरीसारख्या एका छोट्या गावातनं एक मुलगा दिल्लीमध्ये जातो आणि चांगला अभ्यास करो, जी UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या एवढी मोठी परीक्षा पास होऊन या ठिकाणी मोठा अधिकारी म्हणून जो नावारूपाला येणार आहे त्याचं मी स्वागत करतो, त्याचं अभिनंदन करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं त्याला शुभेच्छाही देतो. कारण मिळणारं यश हे थांबण्यासाठी नसतं, त्याच्या पुढे जायचं. शेवटी आजही तुम्हाला मिळालं हे काही कमी नाही, कारण लाखो विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देतात. लाखोमधून 500, 600, 1000 मुलं प्रत्येक वर्षी पास होतात. त्याच्यामध्ये तुमचा एक नंबर आला हाही कमी नाही, आणि तोही भारताच्या लेवलला, जिल्ह्यात किंवा तालुक्यात नाही, राज्यात नाही तर भारताच्या लेवलला आला. हे यश आपण कमी लेखू नका, परंतु एवढ्यावरती थांबू नका, आपल्याला अजून पुढं जायचं. आत्ताच बऱ्याच लोकांनी आपल्या बंधूंचं कौतुक केलं, सतीश बोराडे यांनी. माझी आपल्याला विनंती असेल, जसं आपल्या बंधूंनी आपल्याला घडवलं तसं आपली जबाबदारी आता की बाकीच्या गावातल्या मुलांना सगळ्यांना लहान भाऊ म्हणून जर आपण मार्गदर्शन केलं तर निश्चित या ठिकाणी अजून बरेचसे अमोल आणि बरेचसे तेजस दिसतील. कारण हे आपलं कर्तव्य आहे. जर एक माणूस पुढे गेला तर निश्चित तो त्याचं गाव घर पुढे घेऊन जातो, आणि जर त्याने घर पुढे घेऊन गेला तर ते गावही पुढे जातं. जर अजून आपल्या गावातून चंदनापुरी गावामध्ये मला आताच राणे साहेबांनी सांगितलं की वागचौरे साहेब इथं 7वी पर्यंत शिकले. चंदनापुरी गाव खरोखरच चंदनासारखं आहे. इथून चांगले चांगले गेले बाहेर निघतात. वागचौरे साहेब निघाले, अमोल निघाले, आम्ही इथं चंदनापुरीमध्ये आलो तर बघू काय होतं. तुम्ही सांगितलं ना, तर म्हटलं आता म्हणजे आपणही चंदनापुरीमध्ये आलो, मला ऐकून बरं वाटलं. आता नाना पण आले आणि आता पुढे बघूया काय. शुभेच्छा आपल्याला अमोल, आपल्याला भविष्याच्याही शुभेच्छा. ते जे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपला परत या ठिकाणी मोठा सत्कार करण्याची संधी द्यावी अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमोल बोराडे यांच्या यशाबद्दल आज या ठिकाणी सत्कार होतो. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला. गावाचं प्रेम, नातेवाईकांचं प्रेम या ठिकाणी दिसून आलं. सुरुवातीला जेव्हा मी आलो तेव्हा 10-5 महिला आणि 10-5 माणसं होते. मी म्हटलं सत्काराची जागा चुकली की काय असं वाटलं, परंतु नंतर हॉल भरला, समाधान वाटलं. कारण आपल्या गावचा मुलगा इतक्या लांब जातो आणि देश पातळीवर आपलं नाव लौकिक करतो, त्याचा गावाने सत्कार केलाच पाहिजे. तो संपूर्ण महाराष्ट्राला सत्काराचा पात्र आहे. कारण हे यश म्हणून फार जिद्दीचं आहे. UPSC MPSC पास होणं किती कठीण असतं हे फक्त त्यांनाच माहिती आहे. आपण त्याची कल्पना करू शकत नाही. ग्रामीण भागात राहून आपल्या भावाच्या जीवावर वडिलांचं छत्र नसताना आईच्या आशीर्वादाने हा सन्मान प्राप्त केलेला आहे. मला जेव्हा गणेशने फोन केला
की असा आमचा भाऊ आयएफ झालाय, तर मला खूप आनंद वाटतो. तो म्हणाला सत्कार आहे, तुम्ही येणार का? म्हटलं नक्की येईल, मला फक्त तारीख कळव. आणि मी बरोबर इथं या ठिकाणी 10ला टच झाला. समाजामध्ये अशी माणसं तयार व्हावी ही आमची धारणा आहे. आणि अमोलला खंत आहे की मी IAS मध्ये यायला पाहिजे होतो, परंतु अमोलला आता माहिती होईल कलेक्टर हा एका जिल्ह्याचा असतो, परंतु तू प्रत्येक वेळेस विभागाचा असेल, म्हणजे 6 जिल्हे 5 जिल्ह्याचा तू बॉस असणार. म्हणजे हे फार कौतुकास्पद आहे. कारण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जो माणूस जातो तो कधीच जिल्ह्याच्या पातळीवर काम करत नाही, विभागीय पातळीवर काम करत असतो, त्याचा दर्जा मोठा असतो. आणि म्हणून अतिशय घोषणा ही बाब आहे, तुझ्या प्रयत्नाला केलं तर नक्कीच यश येईल, कारण तुझ्यामध्ये जिद्द आहे. आणि दोघंही भाऊ तुम्ही घराच्या बाहेर राहून ही प्रगती करताय आणि गावाचं आणि या भागाचं नाव उंचावताय, हे आमच्या दृष्टीनं समाजाचंही नाव निघतं, ही फार महत्वाची बाब. आपली मुलं परिस्थितीने गरीब असतात, मुलांमध्ये ध्येय असतं, सचोटी असते, परंतु कसं जायचं, कुठे राहायचं, ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न माणसाला पडत असतात. परंतु जो जिद्द असतो, ज्याच्यामध्ये धाडस असतं, तो माणूस निश्चितप्रमाणे आपलं ध्येय गाठतो. आमच्या सरांनी मगाशी सांगितलं की नशीब हे माणसाला पाहिजेच. नशिबावरच या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे, परंतु ते घासण्याचं किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची फार मोठी आवश्यकता आहे. माझ्या मनी काही नव्हतं, म्हणजे मी नगरसेवक होईल का याची सुद्धा कल्पना नव्हती. मी 5-25 वर्ष आमदार राहिलो, मंत्री राहिलो राज्याचा. भाऊसाहेबांच्या मनी काही नव्हतं. सर्व्हिसला होते, संपलं, त्यांच्या मनामध्ये होतं राजकारणामध्ये जावं. मी इथं लवाऱ्याला शेतावरच बसलो होतो, गाडी घेऊन आले, म्हणले मला उभं राहायचं. म्हटलं मग मला मागं घ्यावं लागेल, म्हणजे चालत, पण मला उभं राहायचं, कारण तुमचं तिकडं क्षेत्र चांगलं आहे. उभं राहिले, निवडून आले. अशा या सगळ्या गोष्टी नशिबाने घ्याव्या लागतात आणि प्रयत्नाने घ्याव्या लागतात. आणि म्हणून अमोलचे नशीबही चांगलं आहे, प्रयत्नही चांगले आहे. आणि या प्रयत्नामुळे आज मला गावाच्या बाबतीत माहिती मिळाली, चन्नापुरीच्या बाबतीमध्ये, की आदर्शवत गाव आहे. युट्यूबवर आम्ही काही गावाचं बघतो, एक गाव तर मी असं पाहिलं, त्या गावात मंदिर नाही, कुठलंच मंदिर नाही, कोणत्याच देवाचं नाही, परंतु प्रत्येक घरामध्ये 1-1, 2-2, 3-3 माणसं सर्व्हिसला आहे. आणि गावाचं म्हणणं एवढंच आहे की मंदिरात जाऊन वेळ घालवण्यापेक्षा आम्ही तो अभ्यासात वेळ घालवतो, आम्ही प्रगतीत वेळ घालवतो, असंही गाव पाहिजे. असं एक गाव पाहिजे की ते मंदिर बी आहे आणि IAS, IPS, IAS सगळेच आहे. क्लास 1, सुपर क्लास 1, अर्ध गाव मोठ्या मोठ्या डिग्र्यांमध्ये. ही जिद्द आहे. सरांना मी निश्चितपणानं अभिवादन करेन की तुम्ही याची जी काही शाळा चालवत आहे, जी शिक्षक आहेत, त्यांचं हे सगळं श्रेय आहे. हे निश्चितपणानं सत्य आहे. आणि अशी अनेक शेकडो उदाहरणं आमच्या समोर आहेत. मी निश्चितपणानं आम्हाला सांगेन की तू पुढील शिक्षणाचा जरी प्रयत्न करीत असला तर तू आता मला वाटतं डेहराडूनला तुझं अमोल डेहराडूनला सर्व्हिस आता नाही, सर्व्हिस डेहराडूनला ट्रेनिंगला, डेहराडूनला त्या भागात जाऊन ट्रेनिंग करणार. ट्रेनिंग 3 महिन्याचं झाल्यानंतर तो सर्व्हिसला राहणार आहे आणि एक मोठं काम करायला मिळणार आहे. आज जगामध्ये सगळ्यात मोठा पर्यावरणाचा विषय जो आहे, त्याच्यासाठी त्याला ही सर्व्हिस मिळालेली आहे. निश्चितप्रमाणे त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याला यश संपादन होईल आणि चांगलं आपलं नाव कमवेल, अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि त्याला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाज बांधवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय माझे समाजकर्त्यांनी बोलत आहेत. त्याचप्रमाणे माननीय हेमंत उगले, प्रमोदजी राणे, खूप वक्त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे. अमोल मोठा झाला आणि काय करावं, माणसाचं लग्न झालं आणि सत्ता आणि पैसा माणसाला जर प्रमाणापेक्षा जास्त मिळायला लागले,
माणसं सत्तेनं पैशानं बिघडतात. मी ज्या समाजात जन्माला आलो, मी ज्या मातेच्या उदरात जन्माला आलो, ज्या भावाने माझं संगोपन केलं, कष्ट करून मला जगवलं, मोठं केलं, घडवलं, ज्या नातेवाईकांनी मला प्रेमाची थाप मारली, आशीर्वाद दिले, ज्या समाजात मी जन्माला आलो, ज्या गावात मी उभा राहिलो, ज्या शिक्षकांनी मला शिकवलं, या साऱ्यांचा विचार पैसा आणि सत्ता बिघडवत असतो. आणि समाजामध्ये हे नेहमीच पाहायला मिळतं, पाहायला नाही अनुभवायला मिळतं. दोनाचे चार झाले, जी घरात येते तिचा माणूस ताबेदार होतो, आणि ताबेदार एकदा झाला की तो कुणाचंच ऐकत नाही, फक्त तिचंच ऐकतो. हे मी जाणीवपूर्वक सांगतो की आव्हाच्या हातून असं घडणार नाही, भविष्यामध्ये असं होणार नाही, याची काळजी तो आतापासूनच घेईल आणि हे शब्द त्याच्या मनामध्ये तो रुजवून ठेवली, एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो. सर्वजण मित्रांनो, अमोल दिल्लीमध्ये गेला, तो जरी या फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये त्याची निवड झाली असेल तरी IAS, त्याला इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आपण म्हणतो, IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणतो, की परदेशामध्ये राजदूत वगैरे वगैरे प्रमाणे काम करावे लागतात. IPS इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणतो, पोलीस खात्यामधलं काम करावं लागतं. पण त्याच इक्वालिटी, त्याच बरोबरीनं मिळालेलं पद देखील IAS सारखंच आहे आणि तो IASच झालेला आहे हे या ठिकाणी सांगायचं. उद्या त्याला तात्पुरतं हे डिस्ट्रिक्ट पद मिळेल DFOचं, पण DFOचं पद मिळाल्यानंतर त्याला डिव्हिजनचं मिळेल, राज्याचं मिळेल, चीफ ऑर्गनायझर पर्यंत राज्याचा सेक्रेटरी म्हणून पर्यंत जात आहे, सेंटरच्या सेक्रेटरी पदापर्यंत जात आहे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये ही संधी खूप आहे. काही खाती निग्लेक्ट खाती असतात. आता जसं कोविडनं आरोग्य खातं आपल्याला माहितीच नव्हतं, आरोग्य खात्यात बजेट कमी असायचं, मंत्र्याचं लक्ष कमी असायचं, अधिकाऱ्याचं लक्ष कमी असायचं, जनतेचं लक्ष कमी असायचं. आरोग्याचा कर्मचारी आरोग्याकडे लक्ष द्यायचं. पण कोविड झाल्यानंतर मात्र लक्ष जसं त्या आरोग्य खात्यावर निर्माण झालेलं आहे देशामध्ये, जगामध्ये, तसाच मनुष्यांनी या देशामध्ये जो काही हा जो काही रोगांचा आजाराचा जो प्रादुर्भाव होतो आहे, मनुष्याला केवळ जर वाचू शकेल तो फॉरेस्टच वाचू शकणार आहे, वृक्षच वाचू शकणार आहे. आणि अशा खात्यातला अधिकारी होणे मला वाटतं आमचं मोठं भाग्य आहे, त्यांना मोठं भाग्य आहे. तर या प्राचार्याने सांगितलं ते खरं आहे की ही साईड शिवाय कोणालाच काही माहिती नसेल. सायन्स, आर्ट आणि कॉमर्स, सायन्स टू पॉवर, आर्ट टू सोपी, ह्या कॉमर्स, अशा मानसिकतेमध्ये शिक्षण झालेली सारी मंडळी दुसरी तिसरी पिढी स्वातंत्र्यानंतर. पण आता या चौथ्या पिढीला इतकं वाव मिळालेला आहे शिक्षणामध्ये. भारत स्वतंत्र झाला, शिक्षणाच्या एवढ्या संधी मिळाल्या. मी जेव्हा सातवीला होतो तर आम्हाला परीक्षा सेंटरला असायची. आमचे भाऊ सांगायचे की आमचे भाऊ मोठे ते परीक्षा द्यायला नगरला जायचे, वर्गात फायदा म्हणजे सातवीची. STची परीक्षा द्यायला तालुक्याला जावं लागायला, कारण सेंटर नसायचं. म्हणजे शिक्षणाची एवढी दुरावस्था होती, एवढं अवघड शिक्षण होतं. पण स्वातंत्र्यामध्ये शिक्षण एवढं सोपं झालं, ते आपल्या कवेत आहे, त्याचा फायदा कोण घेतो हे महत्वाचं आहे. सोपे असते हा मानणारा वेळ. म्हणून इथे बसलेले सर म्हटले की आजच्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांनी
अनेक पालक मुलगा मोठा झाला कुठेतरी मिळेल 2 रुपये, आपल्या समाजात पुढे जाईल मिळेल 5 रुपये, पोटवारी करेल आणि 2 रुपये, ही भावना आता सोडून द्या. पोटाला पीठ द्या, कष्ट करा आणि आपल्या मुलांना शिकवा अशी देखील विनंती या ठिकाणी करते. आम्हाला शिकवलं सतीशने म्हणून आज तो या स्टेजवर आपल्या सर्वांना एकत्र घेऊन आपण इथे आलेलो आहे. म्हणजे आपलीच मुलं अशी जर शिकवली, या ठिकाणी गावातली पोलीस अधिकारी झालेली मुलं आहेत, गावाला भूषण वाटतं आमच्या गावातला मुलगा अधिकारी झाला, समाजाला भूषण वाटतं, तर आई वडिलांना कुटुंबाला किती भूषण वाटत असेल. आणि हे जर मिळवायचं असेल तर मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे, मुलींच्या शिक्षणाकडे देण्याची गरज आहे. मुलगी उत्तर झाली की लगेच दोनाचे 4 हात करायचे, ही भावना प्रामुख्यानं आमच्या स्त्री वर्गामध्ये जास्त असते. पुरुष शिक्षणाकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची प्रेरणा या ठिकाणी घेतली तर मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं मी समजेल. आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेव की ज्या समाजामध्ये तू जन्माला आला त्या समाजातली काही मुलं तुला घडवता आली तर जरूर घडव. त्या गावात तू जन्माला आला त्या गावातला एखादा जरी मुलगा तू तुझ्यासारखा बनवला, त्याला जर मदतीचा हात दिला तर मला असं वाटतं तुझी ही आजची जी सभा आहे ती यशस्वी झाली किंवा तू मोठा झाला यशस्वी झाला. सर्वांच्या वतीनं मी आम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आम्हाला आपण पाहणारच आहोत, आम्हाला आपल्याला दिसणारच आहे, त्यांची वारसाने दिसणार आहे. आणि या गावाचा फार जवळीक आहे. माझी बहीण या गावात आहे, माझी बहीण याच वाड्यातली आहे. लहानपण म्हणजे मी चंद्रपुरी म्हणजे माझं घर अशा प्रकारचं त्यामुळे इथला समाज फार नाना मोठा मार्ग आणि चप्पलचे जोडे बनवून आठवडाभर आणि शनिवारच्या बाजाराला संगमेच्या बाजारात जाऊन गेलं. हा इथला समाजाचा आपल्या समाजाचा मोठा कारभार हाच उद्योग असायचा. आणि खूप कष्ट करणारी माणसं जुनी माणसं सर्व मला आठवत आहे, मी पाहिलेली आहे आणि अत्यंत कष्ट करणारी माणसं. पण एक गोष्ट चुकली मात्र समाजामध्ये आपल्या की दारूला मोठा घात केला. दारूचं व्यसन आपल्या समाजाला एक मोठं घातक आहे, त्याचे सर्व साक्षीदार आहेत, त्याचे सर्वच बोला जाणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र समाजाला देखील विनंती करेल, तरुण मुलांना देखील विनंती करेल की दारूच्या व्यसनापासून या वाईट गोष्टीपासून देखील आपण दूर राहू, समाज व्यवस्थित दूर ठेवू, समाज व्यवस्था दूर ठेवू असं देखील मी या ठिकाणी सांगेल. पुन्हा एकदा आम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना देखील आपण या ठिकाणी आला, आपल्याला देखील मनापासून शुभेच्छा देतो, दिवाळीच्या शुभेच्छा देतो. दिवाळी झाली का पण नवीन वर्ष सुरू होतं. मी नेहमी म्हणतो इंग्रज आणि जानेवारीपासून सुरू केलं आमचं वर्ष, तसं नाही मित्रांनो. खरं वर्ष आजपासून सुरू झालं आहे आणि या आजपासून जे मराठी वर्ष आहे, हिंदुस्थानचं हिंदूंचं या देशातील लोकांचं जे खरं वर्ष आहे त्या वर्षाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंबेडकर हे माझे आदर्श, यांना मी अभिवादन करतो. आणि आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलात, माझा सत्कार केला, माझा सन्मान केला, याबद्दल मी खूप आभारी आहे. आणि सरांनी आणि प्रमुख पाहुण्यांनी या ठिकाणी उपस्थित येऊन मला प्रेरणा दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर फटाके सरांनी आणि प्रदीप सरांनी आणि बबनराव नाना सरांनी आणि कौसाहेब सरांनी जे काही मला माझ्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, मी त्यांना एकच सांगेल, सर माझी शर्यत अजून संपलेली नाही आहे, लढा अजून चालूच राहणार आहे. आणि जोपर्यंत पूर्ण स्वप्न प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि पुन्हा याच अशाच कार्यक्रमाला तुम्हाला या ठिकाणी परत यावे लागेल याचे मी आत्ताच आमंत्रण देतो. त्याचबरोबर एक प्रेरणादायी ठरावे यासाठी मला असं वाटतं की मी जो काही प्रवास केला 2013 नंतरचा तो मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. 2013 नंतर बाबाने मला
देखील जीवन जगतात. माणूस कष्ट करून जीवन जगत असतो, परंतु आपल्याला नुसतं स्वतःचं जीवन जगायचं नाही, तर समाजासाठी काहीतरी करायचं आहे, समाजासाठी आपलं काही देणं लागतंय आणि आपला पोटापाण्याचा प्रश्न हा संपलेला आहे. तर हे सांगून एक केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एक्झामसाठी तयारी करण्यासाठी प्रेरणा दिली. त्याचबरोबर त्याने त्याच्या मित्रांकडून मला मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. तसेच वडिलांनी म्हणजे सांगितले होते की आता तू नोकरीला लागलेला आहे, तर तुझ्या छोट्या भावाची जबाबदारी ही तुझी आहे, त्याला जो काही खर्च लागणार आहे तो सर्व तुला करायचा आहे. अशी जबाबदारी त्याने ती पूर्णपणे पार पाडली. त्याबद्दलही मला खूप कौतुक वाटते, कारण आज मी बघतोय समाजामध्ये की दोन भावांमध्ये खूप म्हणजे असं वैर वगैरे होत राहत आहे, परंतु दोन भावांमध्ये प्रेमाचं आणि पाठिंबा देणारं जे नातं आहे ते मला वाटतंय खूप तुरळक असतं आणि ते माझ्या भावाने मला त्यामधून मला शिकवलं. त्याचबरोबर हा प्रवास करत असताना अनेक अपयश आले, यामध्ये यश देखील आले, परंतु त्या यशाला भुरळून न जाता, त्या छोट्या छोट्या सर्व्हिसमध्ये न जाता एक अशी सर्व्हिस असली पाहिजे की ज्यामध्ये आपण डिसिजन मेकिंग करू शकतो, काही निर्णय घेऊ शकतो आणि समाजासाठी काही करू शकतो. यासाठी मला भावाने पुन्हा प्रेरित केले. त्याचबरोबर माझ्या कुटुंबियांचा मला पूर्णतः पाठिंबा होता. मध्यंतरी बऱ्याच वेळा खूप सारे लोक यायचे आणि सांगायचे की आता किती वर्ष आता शिकवणार तुम्ही, लवकर लग्न करून टाकायचं, जर नसेल होत कुठं तरी तर शेती करेल, काही ना काही म्हणजे सेटल होऊ द्यायला आता. परंतु याचे कुणाचेही जे काही त्यांचं बोलणे होतं ते मनावर न घेता माझ्या पाठीशी भक्कम उभे राहिले. मला असं वाटतंय की आपल्या गावामध्ये सर्व कुटुंबियांनी त्यांच्या पाल्यासाठी जे काही पाठिंबा द्यायचा असतो तो असा द्यायला पाहिजे. कारण सेटल होणं किंवा लग्न करून देणं आणि मुलं काढणे हा काही म्हणजे जीवनाचा अर्थ नसतो. म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या पाल्याचे जे काही स्वप्न आहे किंवा तुमचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी पूर्णतः पाठिंबा द्यावा. यश अपयश येत राहतं. बऱ्याच वेळा माझ्याही आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स आले, खूप खडतर, म्हणजे यानंतर बऱ्याच वेळा डिप्रेशन पण येतं. त्यामध्ये जर यश येत नसेल तर माणूस खचून जातो, परंतु खचून न जाता पुन्हा नव्याने तो प्रवास सुरू करण्यासाठी माझ्या कुटुंबियांनी मला साथ दिली. त्याचबरोबर माझ्या मित्रपरिवारांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि मला महात्मा गांधीजींचं एक वाक्य आठवतं, ते इंग्लिशमध्ये आहे, इफ आय हॅव बिलीव दॅट आय कॅन डू इट देन आय शॅल एक्वायर द कॅपॅसिटी टू डू इट इवन इफ इट इज नॉट ॲट द बिगिनिंग. जर मला माझ्या स्वतःवरती विश्वास आहे की मी हे करू शकतो, तर त्यासाठी जी क्षमता लागते ती मी जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी तो माझ्याकडे पहिल्यांदा नसेल तरी सुद्धा मी तो प्रयत्न केला पाहिजे. तर हे मला प्रत्येक वेळेस वाटायचं माझ्या वाटचालीमध्ये की यार मी हे करू शकतो, माझ्यात ती क्षमता आहे. आणि काही ना काही कारणांमुळे किंवा माझ्या चुकांमुळे ते माझ्याकडून होत नाही, परंतु भावाच्या सल्ल्याने की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही यश मिळवतो किंवा अपयश येतं याचं मूल्यांकन करणं खूप गरजेचं आहे. आणि हे मूल्यांकन करत असताना आपण स्वतःचा क्रिटिसाइज करून खूप काही जे आपल्या चुका आहेत त्या बघणे गरजेचं आहे. आणि त्या चुका जर आपण सुधारत नसेल तर जे आपल्याला अपयश येत आहे ते कन्सिस्टंटली येतच राहील, त्याचं यशामध्ये परिवर्तन होणार नाही. तर स्वतःच्या चुका फाइंड आउट करण्यासाठी मी वेळ घेतला. मला बऱ्याच वेळा माझ्या चुका म्हणजे मान्य करण्यामध्ये न्यूनगंड असतो माणसामध्ये, की आपण लवकर आपल्या चुका मान्य करत नसतो, परंतु त्या चुका मान्य केल्यानंतरच आपण त्या चुका सुधारू शकतो.
हे देखील मला माझ्या मित्रांनी आणि भावाने सांगितलं. आणि या प्रवासामध्ये मी माझं स्वतःचं मूल्यांकन करायला लागलो. त्यानंतर मी 4 वेळा मेन्स दिल्या, मुख्य परीक्षा दिल्या UPSCच्या. त्यामध्ये मला 4ही वेळा अपयश आलं. थोड्या मार्कावरून 10, 5 अशा मार्कांवरून माझा इंटरव्ह्यू कॉल राहिला. आणि त्याचबरोबर एक इंटेलिजन्स ब्युरो या ठिकाणी देखील माझं निवड झाली होती असिस्टंट इमिग्रंट ऑफिसर म्हणून. त्यामध्ये देखील 50,000 रुपयाचं म्हणजे पर महिना हे वेतन होतं. परंतु या देखील यशाला बुडवून न जाता आपलं जे ध्येय आहे ते आपल्याला प्राप्त करायचं आहे यासाठी भावाने तो जॉब जॉईन करून दिला नाही. त्याचबरोबर UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या असिस्टंट कमांडर या पदी देखील ही देखील सुपर क्लास 1 पोस्ट आहे, या देखील माझी निवड झाली होती. परंतु त्याला देखील म्हणजे भुरळ न घालता या मोहात बळी न पडता ध्येयासाठी आणि यश प्राप्तीसाठी मी पूर्ण प्रयत्न करत राहिलो. आणि माझ्या भावाचा पाठिंबा, माझ्या कुटुंबियांचा पाठिंबा, प्रत्येक वेळेस माझ्या यश अपयशामध्ये त्यांनी मला साथ दिली. आणि मित्रपरिवाराने देखील एक विश्वास दाखवला की हा नक्की काहीतरी करू शकतो. इवन ज्यावेळेस फॉरेस्टचा इंटरव्ह्यूची तयारी करत असताना मी जास्त पुस्तकातून वाचलं नाही. मी माझ्या गावामध्ये जे काही व्यक्ती आहे, माझे चुलते आहे, माझा भाऊ आहे, यांच्याबरोबर चर्चा करत असायचो की आपल्या गावामध्ये काय काय आहे, काय काय नाही आहे, आपण शेती कोणत्या पद्धतीने करतोय, शेतीमध्ये कोणते पिकं आहेत, त्याच्यावरती कोणती म्हणजे रोग येतात, या सगळ्या गोष्टी, त्याचे चॅलेंजेस काय आहेत, गावामध्ये काय काय चॅलेंजेस आहेत, याचा मी चर्चा करून त्याची तयारी केली. कोणत्याही पुस्तकातून तयारी केली नाही, कारण हे प्रॅक्टिकल जे ज्ञान असतं त्यावरती आपल्याला मार्क जास्त मिळतात. तर या चर्चेमध्ये मला बऱ्याच गोष्टी आढळल्या आणि त्याचबरोबर मी बऱ्याचशा डॉक्युमेंटरी देखील बघितल्या, अनेक गावांच्या डॉक्युमेंटरी बघितल्या. त्यामध्ये अनेक आदर्श गावांचं एक डॉक्युमेंटरी होती. आणि ज्यावेळेस मी 6वी-7वीला होतो त्यावेळेस देखील चंदनापुरी हे गाव आदर्श गाव म्हणून यांना म्हणजे या गावाला पुरस्कार मिळाला होता. ग्रामस्वच्छता अभियानात देखील या गावाला पुरस्कार मिळाला होता. परंतु मला असं वाटत होतं की युट्यूबला सर्च केल्यानंतर चंदनापुरी हे गाव एक आदर्श गाव म्हणून मला सापडेल. परंतु ज्याप्रमाणे हिवरे बाजार आहे, राळेगण सिद्धी आहे, औरंगाबादचं पाटोडा विलेज आहे, अहमदनगरमधील एक कुंभारवाडी आहे, अशा अनेक गावं आहेत. त्या गावांचे नाव हे देश पातळीवरती गेलेले आहेत. तसेच माझे देखील स्वप्न आहे की माझंही गाव हा देश पातळीवरती प्रतिनिधित्व करेल. आणि त्यासाठी मला सर्व गावकऱ्यांच्या विनंती आहे की त्यांनी आपलं जे काही गटागटाचं जे काही राजकारण चालतं ते सर्व बाजूला ठेवून या ठिकाणी गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन सर्व काही प्रयत्न करावे. कारण इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असताना मला असं समजलं की पाणी फाउंडेशनद्वारे आपल्या गावात देखील कंट्रोल रेंजेस आणि डोंगराला वॉटरशेड मॅनेजमेंट करणार होते. परंतु सावरगाव तळ या ठिकाणी झालं आणि चंदनापुरी या ठिकाणी नाही झालं. याचा मला खेद वाटतो, कारण हा सर्व गावाच्या भल्याचा प्रश्न आहे. आपल्या गावाला एक डोंगर लावलेला आहे, तो खूप मोठा वरदान आहे. याचा आपण आपल्या गावाच्या शेतीसाठी, शेतीच्या विकासासाठी आणि बऱ्याच आधुनिकतेसाठी वापर करू शकतो. तर माझी विनंती आहे सरपंच साहेबांना की पाणी फाउंडेशनद्वारे जे काही उपक्रम राबवले जातील आणि त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी सर्वजणांनी एकत्र यावे. कारण मी ऐकून आहे आणि मी बघितलेले आहे की आपल्या गावामध्ये सर्वप्रथम एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली गेली होती. आणि त्यावेळेस देखील हे सगळं इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी माझा गाव कसा आहे हे सांगण्यासाठी मी प्रिपरेशन केली होती. तर यामध्ये मला बऱ्याच वेळा खूप आढळलं की खूप चांगलं गाव होतं माझं, आणि ते आहे आणि ते राहील आणि याच्यापेक्षा चांगलं होईल असं मला वाटतंय. आणि सर्व ग्रामस्थांनी त्याबद्दल मला आणि आपले जे काही MPSC मध्ये UPSC मध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रात
प्रशिक्षणामध्ये जे काही विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत यामध्ये शाळेचा रोल खूप महत्त्वाचा असतो. ग्रामपंचायतीपेक्षा शाळा ही विद्यार्थ्यांना मोठं करते. शाळा ही विद्यार्थ्यांना जे ज्ञान पाजते, जसं फडणवीस सरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्रशांत करतो तो बरोबरल्याशिवाय राहणार नाही. तर हेच आहे शिक्षणामध्ये. कालच आमचं प्राचार्यांबरोबर देखील बोलणं झालं की शिक्षण प्रणालीमध्ये आपण काय काय म्हणजे चंदनेश्वर विद्यालयामध्ये काय काय करू शकतो आणि त्यांनी तेही आश्वासन दिलं की त्यामध्ये बरेचसे बदल आपण घडवून आणू. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये MPSC UPSC साठी एक कार्यशाळा असावी. प्रत्येक महिन्यामध्ये 1-2 तास का होईना जे काही अधिकारी आपल्या गावातून झालेले आहेत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आणि टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. जरी मी ट्रेनिंगमध्ये असेल सुट्टीच्या दिवशी का होईना आपण गुगल मीटवरती किंवा झूम मीटवरती विद्यार्थ्यांशी संवाद साधू. आणि मला असं वाटतं की जे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करायची आहे, तयारी करायची आहे, अशी एक कार्यशाळा त्यांचे म्हणजे जी काही नाव नोंदणी वगैरे करून कितीही विद्यार्थी असो आपण त्यांना मार्गदर्शन करूया. आणि मार्गदर्शनामध्ये देखील 10वी पासून जर मार्गदर्शन जर असेल, जसं मला 8 वर्ष लागले या ठिकाणी पोहोचण्यासाठी, जिद्द होती म्हणून मी टिकलो किंवा मला पाठिंबा होता माझ्या कुटुंबियांचा म्हणून मी टिकलो. परंतु असे बरेच लोक असतात किंवा बरेच विद्यार्थी असतात की ते यश मिळत नाही म्हणून मध्यंतरी सोडून जातात. परंतु मला असं वाटतं की 10वी-12वी नंतरच जर ही बीजे आपण जर रोवली तर ते नक्कीच ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर 2 ते 3 वर्षात आपल्याला रिझल्ट देतील. आणि आपल्या गावाचं नाव हे पुन्हा एकदा आपल्या पंचक्रोशीत नाही, संगमेश्वर तालुक्यात नाही, तर अहमदनगर जिल्ह्यात देखील नाही, तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतीय लेवलला एक पुन्हा एकदा झळकेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची देखील माझी पूर्णतः तयारी आहे. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणजे यश अपयश येत राहतं. यश आल्यानंतर सर्वजण आपल्या बरोबर असतात, अपयश आल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या बरोबर नसतात. त्यावेळेस ते बऱ्याच वेळा आपल्याला म्हणजे निगेटिव्ह थॉट्स देण्याचे प्रयत्न करतात. परंतु स्वतःवरती विश्वास ठेवा आणि त्या विश्वासासाठी जी काही तुमचे कष्ट करण्याची तयारी आहे ती दाखवा. प्रामाणिकपणाने कष्ट करा. आपल्या आई वडिलांचे जे काही स्वप्न आहेत आणि तुमचे जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण करा. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की गावामध्ये म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक डिबेट डिस्कशन या प्रकारचं थोडंसं चर्चात्मक वातावरण असायला हवं. बऱ्याच वेळा म्हणजे जर मुलाने किंवा मुलीने आपल्याला प्रश्न विचारला तर आपण बऱ्याच वेळा ते टाळून देतो. प्रश्नाची उत्तर मिळत नाही त्यांना. किंवा माझ्या शिक्षकांना देखील विनंती आहे की त्यांनी आपला बराच वेळ जास्त हा मुलांना ती कन्सेप्ट आकलन होते की नाही यावरती जास्त भर द्यावा. नाही बऱ्याच कारण दिल्लीमध्ये आम्ही आमचा 4 जणांचा फॉरेस्टच्या स्टडीसाठी ग्रुप होता. त्या 4 जणांचा ग्रुपचं नाव आम्ही इट्स पॉसिबल ठेवलं होतं. आणि कोविडमुळं झालं असं होतं की आम्हाला फक्त 1.5 महिना होता मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी. परंतु 4 जणांनी आम्ही मिळून अभ्यास केला आणि त्या 4 जणांमध्ये देखील 40 लोकांना इंटरव्ह्यू कॉल आला. त्या 4 मधून 3 जणांचे सिलेक्शन झाले फायनल. तर मला सांगायचं एकच आहे की इट्स पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. तुम्ही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे ते प्रयत्न करण्याची आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केले पाहिजे. बरेच लोक दिल्लीमध्ये आहेत, दिल्लीमध्ये अभ्यास करतात, परंतु त्यामध्ये यश येत नाही. तर प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा आहे. जिद्द महत्वाची आहे, आत्मविश्वास महत्वाचा आहे. हे सर्व करणं गरजेचं आहे. आणि कुटुंबियांचा देखील पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणजे एकच असतं की ग्रॅज्युएशन झालं की मुलाला कुठली तरी नोकरी लावून द्यायची आणि त्याला जॉब करायला लावायचा, त्याला सेटल म्हणजे लग्न करून द्यायचं. कारण कुत्रे मांजरे सगळं म्हणजे कीटक जे बाकीचे प्राणी आहेत तेही जन्माला येतात, तेही जीवन करतात.
त्यांच्यापेक्षा आपण मनुष्य आहोत आणि त्यांच्यापेक्षा वेगळं काय करतोय, तर थोडंसं वेगळं काहीतरी केलं पाहिजे. कारण माणसाला आपण म्हणतोय की सर्वात बुद्धिमान प्राणी आहे, तर वेगळं काहीतरी करावं. तर याच गोष्टीतून प्रेरणा घेऊन भावाने देखील मार्गदर्शन करून यासाठी मला प्रोत्साहन दिले. आणि स्पर्धा परीक्षे करत असताना, लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना यामध्ये फक्त अधिकारी नाही कळत, तर एक चांगला व्यक्ती कळतो. समाजामध्ये जे काही कुप्रथा चालू आहे त्यामध्ये आंतरजातीय विवाह असेल, लिंगभेद असेल किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की जातीय व्यवस्थेमध्ये देखील म्हणजे डिस्क्रिमिनेशन होत असते. या गावातून किंवा आपल्या समाजामधून किंवा हा सर्व समाज माझाच आहे, या समाजामधून जोही कोणी स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास उत्सुक असेल त्यांना सर्व परीने माझी म्हणजे त्यांना मदत करण्याची जी काही माझी म्हणजे हेल्प लागेल त्यांना ती मी पूर्ण करेन आणि त्यासाठी मी तयारी दाखवतो. परंतु आपण तयारी दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि भावाबरोबर देखील आमची चर्चा झाली, त्याने देखील हाच प्रस्ताव मांडला की आपल्या आता तू झाला आहे परंतु इथं थांबणार नाही. आपल्या गावामधले दरवर्षी 2 ते 3 विद्यार्थी देखील व्हायला पाहिजे आणि असंच देखील त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे आणि नवनवीन मोठमोठे व्यक्ती आपल्या गावामध्ये आले पाहिजे. माझा जो म्हणजे सत्कार केला आणि या ठिकाणी उपस्थित राहिला, तर हा माझा सत्कारापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावरती हा सत्कार दिसतोय, हा अभिमान दिसतोय की आमच्या गावातला एक विद्यार्थी या अधिकारी पदावरती रुजू झालेला आहे. त्यामुळं मी खूप खूप तुमचा आभारी आहे. आणि यातून मला जी काही प्रेरणा दिली, आपण सर्वांनी यातून मला जी काही प्रेरणा दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आणि नक्की आली आणि रामासारखा भाऊ मिळाला. त्याचबरोबर ज्यावेळेस इंटरव्ह्यूची म्हणजे रिझल्ट आल्यानंतर मी भावाला सांगितलं की पेढेवाड आपलं सिलेक्शन झालंय. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा कॉल करून विचारलं की नक्की पेढेवाड बघा. आणि हे झाल्यानंतर अर्धा तासाच्या गॅपने पुन्हा मला फोन केला आणि म्हणे की आपली शर्यत इथं थांबलेली नाही आहे. म्हणजे तो आनंद तर झालाय परंतु तो आनंद थोडासा अपुरा आहे असं देखील मला वाटतं. आणि माझी देखील इच्छा आहे की मी पुन्हा म्हणजे IAS आणि IPS अशा 2 सर्व्हिस आहेत, त्या 2 सर्व्हिससाठी मी पुन्हा प्रयत्न करीन. अमोल रावसाहेब बोराडे यांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला होता. या सोहळ्यासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहिले. या ठिकाणी आम्ही बाबा म्हणतो त्यांनी मगाशी थोडीशी खंत व्यक्त केली आमच्या गावाविषयी, समाजाविषयी. त्यावेळेला व्यस्ताधी समाजाचा बाबा मी पाहिलेला आहे, परंतु आज मितीला आपल्या वाड्यामध्ये असा कुठलाही प्रकार राहिलेला नाही. आमचं संपूर्ण गावच दारूबंदीच्या नंतर यापूर्वीच केलेले आहे. याचा अनुभव मला या व्यसनाचा खूप आला. त्या काळी वाईट अनुभव आला. आपलं गाव ज्यावेळेला जायचो चंद्रकांतून म्हटले की लोक आपला समाज उठतच काय, कारण त्यावेळी परिस्थिती मला माहिती त्यावेळी माणसे तसे होते. परंतु आज मितीला सर्व बदल